इंटरनेशनल फाउंडेशन टीम के नागपुर टीम की ओर से दिवाली मिलन का कार्यक्रम पार्शिवनी रामटेक रोड स्थित मावली गांव के वृद्ध आश्रम में लिया गया। यह वृद्धाश्रम श्री अश्विन जी अंजीकर के अध्यक्षता में वेंकटेश आश्रम के नाम से कार्यरत है। श्री अश्विन अंजीकर एक उत्कृष्ट समाज सेवी है और इसी समाज सेवा भाव के चलते उन वृद्ध लोगों को आश्रम में आश्रय देते हैं जिनका कोई नहीं होता या जिनके बच्चे उन्हें घर से निकाल देते हैं। उन वृद्धों को इस आश्रम में माता पिता का स्थान मिलता है। ऐसे ही अनाथ माता पिता को अपनापन देने हेतु हमारी संस्था ने भी अंजीकर जी के इस शुभ कार्य में दिवाली मिलन का कार्यक्रम आश्रम में मनाकर उनकी खुशी में शामिल होने का छोटा सा प्रयास किया। वृद्ध आश्रम में संस्था की ओर से दिवाली का फरहाद वितरित किया गया, जिसका आयोजन संस्था के महाराष्ट्र कोऑर्डिनेटर श्री राजेश सोनेकर और मित्र मंडल, नागपुर उपाध्यक्ष श्री विजय तिवारी, नागपुर एग्जीक्यूटिव मेंबर श्री केशव बोकुलकर इन्होंने किया। इस शुभ कार्य में संस्था के संस्थापक अध्यक्ष श्री मनीषा ठाकरे, कोर कमेटी सदस्य और राष्ट्रीय सचिव अक्षित मनीषा, कोर कमेटी सदस्य श्री जयराम टिके, महाराष्ट्र सचिव श्री प्रशांत तायडे, नागपुर अध्यक्ष श्रीमती सविता पांडे, नागपुर महिला सचिव श्रीमती पूनम शर्मा, नागपुर वाडी कोऑर्डिनेटर श्रीमती सपना श्रीवास्तव, नागपुर वाडी एग्जीक्यूटिव श्रीमती मनीषा बहार, दक्षिण नागपुर सचिव प्रतिभा मानवटकर और अन्य पदाधिकारी उपस्थित थे। उपस्थित आप सभी का धन्यवाद। वेंकटेश आश्रमला आज यांची सदिच्छा भेट झालेली आहे, धावती भेट। तर आता दिवाळी निमित्त त्यांनी आज कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं, त्यानिमित्त आपण आज कार्यक्रम घेऊया। तर उपस्थित मान्यवरांना मी विनंती करतो, आज कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे दीप प्रज्वलन आणि कोरोला मांडारवर करून करूया, त्यानंतर बाकी रिसर्च प्रोग्राम चालू। तर प्रमुख मान्यवरांना विनंती करतो त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी। संस्थापक फाउंडर प्रेसिडेंट अध्यक्षांचं स्वागत करूया। तर मी स्वतः महाराजांचा शहरशिबिरातील स्वागत करतो। त्यांची खरंच नाही तुम्ही एवढं चांगलं कार्य करता आहे आणि स्वागत आमचं ऍक्च्युअल स्वागत तुमचं व्हायला पाहिजे। तुम्ही जे काही करत आहात त्याकरता तो स्पेशल स्वागत आहे, कारण आश्रमला आल्यानंतर एका संस्थेला दुसऱ्या संस्थेची जेव्हा व्हिजिट होते तर खरंच कौतुक काही स्पद किंवा तुम्ही जे कार्य करता त्याच्यामध्ये तुमचं स्वागत केलं जातं। आज मी तुम्हाला या एसबीपी सोशल फाउंडेशन, त्याचप्रमाणे या वेंकटेश आश्रमला वत्सल बँक आणि श्री गोसेवा संवर्धन केंद्र, त्याचप्रमाणे आपलं स्टडी सर्कल असे काही आपलं प्रकल्प आहे तिथे सुरू आहे, त्याविषयी संबंधित माहिती देऊ इच्छितो। एसबीपी सोशल फाउंडेशन म्हणजे शहीद भगवान बिरसा मुंडा आणि त्याचप्रमाणे शहीद भगतसिंग बिरसा मुंडा अशा दोघांना त्यांच्या विचारांचे समर्पित होऊन, कारण की त्यांनी जे कार्य केलं आपल्या भारत देशाकरता, भारत भूमी करता,
तर त्याच मार्गावर आपल्याला कुठेतरी चालायचं आहे आणि लोकांचे हित करायचं आहे, त्या उद्देशाने ही संस्था आपण स्थापन केली. एक स्थापन केल्यानंतर बरेच असे काही लोकांचे निराधारचे कार्य असो, राशन कार्डची कार्य असो किंवा डोळ्याचे ऑपरेशन असो, जवळपास ही संस्था 2001 पासून कार्यरत आहे. म्हणजे आज जवळपास 31 वर्ष संस्थेला झाले. त्याचप्रमाणे सोशल फील्डमध्ये 23 वर्ष. म्हणजे एवढे वर्ष घालवल्यानंतर एक विचार येतो आम्हाला काय करायचं आहे. समोर आपल्याला काय म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा डोक्यात एक कन्सेप्ट असते. प्रत्येक इंसान के दिमाग में कंसेप्ट होती है कि कुछ ना कुछ भविष्य में करना है. यानी हर इंसान ने पैदा होने के बाद मृत्यु तक के ये जो पीरियड होता है, इतना अच्छा कार्य करो कि लोग तुम्हें सामने चल के तुम्हें याद करें, तुम्हारे कर्मों को याद करें. इसीलिए हमने कुछ कंसेप्ट सोचा था कि उसमें से कंसेप्ट था वृद्धाश्रम, अनाथाश्रम, जो मैंने 2015 में यानी 13 में जगह खरीदी किया. 14 से 15 तक की कंस्ट्रक्शन पूरा रेडी हुआ. उसके बाद में 2015 में मैंने आश्रम चालू किया. लेकिन इतना बड़ा प्रीमाइसेस खड़ा करना, जगह खरीदी करना, उसके बाद में कंस्ट्रक्शन करना और विदाउट डोनेशन, विदाउट ग्रांट, इस पूरी दीवार में 1 भी रुपये का किसी का आमदार को भी फंड नहीं है, ना किसी आमदार का डोनेशन है, ना गवर्नमेंट का फंड है. ये बिना खुद होकर ही ना कोई इसमें पार्टनर है. सिंगल मैन पर्सन सिर्फ संस्था बना है जो सभी गरीब वर्ग के मोल मजूर करने वाले ही अपने मेंबर्स है, जिसमें से सिर्फ एक बैंक में कैशियर है जो पास के रिलेशन में ही है, लेकिन कैसा फंडिंग किसी से नहीं. उस बेस पर मैंने उस टाइम पे एक हिम्मत की, जितनी भी मेरे पास प्रॉपर्टी थी, जितना भी सोना था, सब बेच बाच कर एक बोलते जिंदगी चूरा है. तो उस प्रकार से मैंने बहुत बड़ी रिस्क लिया, क्योंकि मेरी मिसेस कुछ टाइम में सर्विस थी एज ए टीचर की. MA BEd किया हुआ है, तो मुझे लगा कि अभी हो सकता है कि वहाँ से पेमेंट चालू हो जाएगा, 50-60 पगार देगा तो आश्रम भी चलेगा और मेरा घर भी चलेगा. लेकिन इतने बड़े रिस्क लेने के बाद वहाँ भी हमें धोखा इसलिए मिला क्योंकि स्कूल गारंटी नहीं थी. वो स्कूल भी नॉन ग्रांटेड थी, इसलिए थोड़ा प्रॉब्लम हो गया. हमने स्कूल भी छोड़ दी, फिर आश्रम चालू किए. आश्रम चालू करने के बाद अब इतने सारे लोगों को पालन पोषण करना, इतना यहाँ के एम्प्लॉयज़ को पेमेंट देना यानी पॉसिबल नहीं था. तो 1 साल में मैं बंद करना पड़ा. बंद यानी सिर्फ उस टाइम में 2 ही लोग थे. फिर उसके बाद में रिटर्न कोरोना के पहले यानी 18 में करीबन 18-19 के पीरियड में चालू किया आश्रम. आज करीबन 3.5-4 साल हो गए. अच्छे से कंटिन्यू चल रहा है. सुबह आई बाबा का उठना, उसके बाद में 7 बजे तक सबका उठना हो ही जाता है. अभी ठंडी के सीजन इसलिए कोई 7-7:30 उठते. उसके बाद में उनका चाय नाश्ता, उसके बाद में 11-11:30 तक उनका खाना, रिपीट 4 बजे के भी चाह और शाम को उनका खाना. इस प्रकार से उनका पूरा शेड्यूल होता है. अभी वस्त्रम बैंक, एक वस्त्रम बैंक करके प्रकल्प खड़ा किए की बहुत सारे म्हणजे कॉल आले. एवढे कॉल येतात कशा करता की आमच्याकडे काही वापरलेले कपडे किंवा असे नवीन कपडे पडले, आम्ही त्याला यूजच केले नाही आहे, तसे कपडे आम्हाला तुम्हाला आश्रमला भेट द्यायची आहे. आता असे कपडे घेणे म्हणजे किती कपडे घेणार, तरी आम्ही त्यांना नाकारता येत नाही. त्यांनी जर म्हटलं आपल्याला की आमच्याकडे काही कपडे आहे, आम्ही जर नाही म्हटलं तर तुम्हाला डोनेशन चालतं पण असं म्हणजे प्रश्न येतात. मग अशा वेळेस ते कपडे घेऊन मग ज्यांना ती गरज आहे, मागच्या वेळेस दिनाला खूप जास्त वाढ होती, तर दिनाला आम्ही भरपूर ड्रेस वाढत केले होते. म्हणजे आलेले कपडे आम्ही तिथे त्यांना प्रेस करून त्यांना आम्ही प्रोव्हाइड करणे. त्यानंतर आता मला पुन्हा एक भामरागडला यावेळेस खूप जास्त प्राणीचा त्रास झाला, तर तिथे मला कॉल आला पोलीस स्टेशनवरून की अशी तयारी करा तुम्ही, आम्हाला एवढी कपड्याची व्यवस्था करून द्या. त्यांना सुद्धा आम्ही कपड्याची व्यवस्था करून दिली भामरागडला. म्हणजे अशा प्रकारे विविध कार्य ते वस्त्र बँक अंतर्गत कपड्यांचं. आणि गावातील आता बरेच असे विद्यार्थी आहेत ज्यांना खरंच शिक्षणाची गरज आहे. काही फायनान्शियली प्रॉब्लेम म्हणा किंवा काही तशांना सुद्धा मागचं रूम, आधी समोरचं रूम होतं त्यांच्याकरता, पण चौकीदार आल्यानंतर आम्ही त्यांना मागची रूम दिली, अलॉट केली. मग तिथे मुलं अभ्यास करतात, शिकवणी वर्ग सुद्धा इथे सकाळी 9 ते 11 पर्यंत राहतात. म्हणजे त्या मुलांना शिक्षण देण्याचे सुद्धा कार्य या संस्थेअंतर्गत करण्यात येत आहे. आणि श्री गौसेवा गौसंवर्धन केंद्र म्हणजे एक छोटीशी गौशाळा आहे. आधी भरपूर काही होत्या, पण मागच्या कोरोनाच्या नंतर म्हणजे फर्स्ट लाट आपल्या होती, तर सेकंड लाटमध्ये बऱ्याच अशा गायी सुद्धा इथे मृत्यू पडल्या. तसे आपले प्रकरण, आपले प्रकल्प प्रोजेक्ट या SBBM सोशल फाउंडेशन अंतर्गत आपले सुरू आहे. या गावात नव्हे तर नागपूर शहरात सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपण कार्य करत असतो. आत्ताच लेटेस्टमध्ये इथे आईचे वगैरे बाबांचे मोत्याबिंदूचे सुद्धा ऑपरेशन आपण निःशुल्क चांगल्या प्रायव्हेटमध्ये करून दिलं. आता अजून पुन्हा या आठवड्यातच जवळपास 6-7 ऑपरेशन पूर्ण होणार आहेत. 6-7 ऑपरेशन आहे, तर या आठवड्यात त्या अर्ध्या दिवसाच्या पिरियडमध्ये आपण करणार आहोत. सांगायचं तात्पर्य म्हणजे SBBM सोशल फाउंडेशन असो किंवा गिफ्ट फाउंडेशन असो,
आपल्याला चांगले कार्य समाजात करायचं आहे, चांगलं घडून आणायचं आहे. त्याकरता आपण खरंच तुम्हाला जे काही मदत लागत असेल आम्ही तत्पर राहू आणि आम्हाला काही मदत हवी असेल तर तुम्ही सुद्धा खांद्याला खांदा लावून आमच्या सोबत राहावं हीच सदिच्छा बाळगतो. आणि आजचा कार्यक्रमाला सुरुवात झालीच आहे. त्याचप्रमाणे इथे उपस्थित झालेले आमचे मित्र जय रामटेके हे आपले मनोगत व्यक्त करतील आणि थोडं आश्रमविषयी आपले मनोगत व्यक्त करतील. हॅलो. हॅलो. सर्वात प्रथम इथे SBM सोशल फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत अश्विनजी अंजीकर यांच्या आम्ही संपूर्ण ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन टीम तर्फे आभार प्रकट करतो. शुभेच्छा देतो त्यांना की यांनी यांच्या आश्रमला आम्हाला बोलवलं सर्वात प्रथम. त्याचनुसार आमचे जे ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन टीमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत डॉक्टर मनीषा ठाकरे मॅडम यांनी सुद्धा आम्ही स्वागत करतो, आभार करतो की यांनी सुद्धा आम्हाला पुऱ्या आश्रममध्ये आणलेलं आहे. तर सर्वात पहिले त्यांच्यासाठी टाळ्या. आणि त्याचनुसार आमच्या मंचावर बसलेले आहेत सर्व मान्यवर यांचे सुद्धा आम्ही आभार प्रकट करतो. तरी सुद्धा नागपूरवरून इथे आश्रमाला आलेले आहे व्हिजिट द्यायला. त्याचनुसार आज आम्ही आश्रमाला आलेले आहे. SBM सोशल फाउंडेशन त्याच्या अंतर्गत चालत आलेला व्यंकटेश आश्रम आहे. ते मागे 21 वर्षापासून यांच्या आश्रमचं काम चालू आहे आणि बरेचशा लोकांनी यांनी सहाय्य दिलेलं आहे. तर त्यानुसार आम्ही ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन टीमच्या संपूर्ण पदाधिकारी आणि सदस्य तर्फे त्यांना एकदा स्वागत करतो त्यांच्या. तर तुम्ही जे प्रकल्प चालून राहिलेले आहेत हे फार चांगले प्रकल्प आहे ज्यांनी लोकांना एक आधार मिळते. आणि जेवढे इथे आहे वयस्कर वृद्ध जे आहे त्यांना आम्ही एक चिवडा आणि जे काही अल्पहार आहे नाश्ता त्यांच्या आम्ही वाटप करणार आहोत. बाकी जे काय आज आम्ही इथे दिवाळी निमित्त इथे दिवाळीचं फळा ते वाटप करणार आहे आणि त्यानुसार माझे 2 शब्द मी संपन्न करते. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे पांडे मॅडम सुद्धा आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सबसे पहले तो मैं सबका धन्यवाद करती हूँ और अपने मनीषा ठाकरे मैडम का धन्यवाद करती हूँ कि यहाँ तक लाने की उनने हमको उम्मीद जगाई और ऐसे लोगों से मुलाकात करवाई कि जो हम अपने घर में दुख प्रकट करते हैं. बहुत सारी ऐसी लेडी जो बोलते कि नहीं मुझे बहुत कुछ है, लेकिन यहाँ आने के बाद इंसान अपना दुख और अपना गम भूल गया कि बाप जिसको पिता नहीं है, पिता की कदर जो नहीं करता है. तो यहाँ आने से मुलाकात हुई और इतनी अच्छी अच्छी आइडिया मिली हैं. वो धन्यवाद उनका करते कि चलो आंख में आंसू आ जाता है ऐसे लोगों से मिलने से जिनकी माँ नहीं होती और जिनके पिता नहीं होते. लेकिन सर का मैं धन्यवाद करती हूँ कि इतने लोगों का भार उठाना कोई मामूली बात नहीं होती. और मैडम का करती कि इतनी बड़ी संस्था चलाना इतने सालों से, तो इनका मैं धन्यवाद करती हूँ. मनीषा ठाकरे मैडम, जय रामटेके सर का धन्यवाद करती हूँ. जितने यहाँ पदाधिकारी बैठे हैं उनका भी कहती हूँ कि भैया इन्होंने हिम्मत बढ़ाई है, लेकिन हम लोग का काम है कि आगे हम लोग भी हिम्मत है. जिंदगी खत्म नहीं होती, जिंदगी को आगे बढ़ाना चाहिए. तो चलो मनीषा ठाकरे मैडम का मैं सही दिल से धन्यवाद करती हूँ और सर का भी मैं धन्यवाद करती हूँ कि यहाँ तक हमें काबिल समझे आने तक का है. जितना कहते हैं अपने दोस्त. बहुत बहुत धन्यवाद मैडम. देखा जाए तो वृद्धाश्रम नहीं चाहिए. हर बच्चों में, हर लड़कियों में, लड़की जब बहू बनती है उसके बाद उसकी सास उसकी माँ होती है या जवाई का सास ससुर उसके माँ बाप होते हैं. ये संस्कार ठीक है, लेकिन वृद्धाश्रम तो नहीं चाहिए. लेकिन जिनकी शादी भी हुई है, जो बैचलर है, उनके आगे पीछे कौन है? ऐसे बहुत सारे बाबा हैं कि जिनकी शादी नहीं हुई है. ऐसे वक्त उनका विचार आता कि उनका पालन पोषण कौन करेगा. मुझे बहुत सारे ऐसे कॉल हैं, ऐसे से बड़े बड़े घर से कॉल आता है कि आश्रम कैसा प्रचलित अच्छे से हुआ है. तो वहाँ से कॉल आते तो कुछ पेशेंट है कि उनके ऐसे पेशेंट रहते हैं माँ बाप कि डायपर पर उनके घर में गाड़ी चल जाएगा लेकिन माँ बाप नहीं चलते. वो किस्सा बहुत जगह देखा हमने. तर त्याचमुळे वृद्धाश्रम आहे
मी कधी याला वृद्धाश्रम हा नाव दिलंच नाही. माझं नाव दिलं की व्यंकटेश आश्रम. म्हणजे हे वृद्ध नाही, हे आजही तरुण आहे आणि निराधार पण नाही आहे. यांना निराधार म्हणतच नाही कधी, कारण की यांचा आधार आहे. जोपर्यंत मी जीवन द्या तोपर्यंत यांना तुम्ही निराधार काही शब्द देऊ शकता. आणि त्यानंतर सरांना सुद्धा विनंती करतो त्यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करा. मुझे बोलने का पसंद दी. सबसे पहले तो SBVM सोशल फाउंडेशन के फाउंडर अश्विनी जी, इनको बहुत बहुत धन्यवाद और सभी बुजुर्ग की तरफ से बहुत आशीर्वाद मिले हैं. जीवन में उन्होंने ऐसे कार्य को शुरुआत की है. सही में सही हकीकत है कि अभी उन्होंने थोड़ी देर पहले बोला कि बच्चों को वो संस्कार होने चाहिए, बच्चे को वो संस्कार होने चाहिए कि माँ बाप जब वो बचपन से उनकी सेवा करते करते छोटे से बड़े जवान हो जाते हैं, शादी ब्याह हो जाता है, उसके बाद में जब माँ बाप को जरूरत होती है उस समय वो उनका साथ दे देते हैं, उनको वृद्धाश्रम ढूंढते हैं. बहुत सारे लोगों के घर में वो फैसिलिटीज़ है, वो सब है, पैसा है, सब है, पर वो फिर बाद में वृद्धाश्रम इसलिए ढूंढते हैं कि माँ बाप का नहीं कर पाएंगे. अरे दोस्त, कभी विचार करके देखना कि वो माँ जो 9 महीने अपना दर्द सहन करके वो बच्चा पैदा होता है और पैदा होने के बाद वो जब रात में पेशाब करता है और एक साइड में जब पेशाब करता तो रोते रहता है, उसको सोते साइड में करती है, अपन को अपन गीले साइड में होकर सोती है. तो माँ बाप ने वो सहन किया होता है बचपन में, उसके बचपन में वो सहन किया होता है और उससे साथों साथ में उसको उंगली पकड़ के चला कर सिखाते हैं. जब उनको जरूरत थी तो उन्होंने उनका सब कुछ किया, पर जब आपको हमको जरूरत होती है तब हमारे बच्चे हमें वो संस्कार नहीं होने के कारण वो नहीं कर पाते. तो सही बात है, आज सर ने जो एक कदम उठाया है एक बहुत ही जबरदस्त, क्योंकि ऐसा सामाजिक कार्य हर आदमी नहीं कर पाता. सबसे पहले मैं मेरे फाउंडर मिस्टर मिसेस मनीषा ठाकरे मैडम का बहुत धन्यवाद करना चाहूँगा कि उनके माध्यम से मुझे एक ऐसा माध्यम मिला कि मैं अच्छे कार्य में सहभाग दे सकूँ. उसके लिए मैं उनका दिल से धन्यवाद करता हूँ. और साथ में सर के लिए तो बहुत ही एक बात बोलना चाहूँगा कि सर उन्होंने यहाँ पे बहुत बड़ा कदम उठाया है. आज न किसी से कोई पैसा लेते हुए और एक वृद्धाश्रम को चलाना मामूली चीज़ भी होता है, तो बहुत बड़ा कदम उठाया है. उसके लिए उनका भी बहुत धन्यवाद. आपने हमें यहाँ पे बुलाया है, साथ में हमारे कुछ मैडम के माध्यम से, हमारे ग्लोबल के माध्यम से कुछ नाश्ते का वितरण भी रखा गया है यहाँ पे वृद्धाश्रम में. तो थैंक यू, मुझे बोलने का आपने मौका दिया. मैं इसी के साथ अपने वाणी को विराम करता हूँ. धन्यवाद, थैंक यू. सही में आज की जो पीढ़ी है, कोई भी पीढ़ी हो, बहुत सारी यहाँ अपने साथ में लड़की भी है. आप अपने घर में जाते हो या आपके घर में सास है, माँ है, सबको एक सेम होता दीजिए. मुझे पता है वो चिड़चिड़ करेंगी, मेरी माँ भी होंगी तो मेरी मिसेज के साथ चिड़चिड़ किया होगा उन्होंने या नहीं किया होगा. मैंने हर घर में है, जब तक कि बर्तन को बर्तन बचते नहीं, घर परिवार है करके पता चलता है. इसीलिए बचते तो बर्तन, लेकिन घर मत तोड़ने दो. बस इतना ही बोलूँगा. और नेक्स्ट जो सर है, नाम तो है जितने प्रशांत सर से विनती करता हूँ वो भी अपना अमूल्य मार्गदर्शन, अमूल्य मनोगत व्यक्त करें. सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडे अधिक शुभेच्छा दिवाळीच्या. आणि तुम्हाला बघून आता मला असं वेगळंच वाटून राहिलं. आई वडिलांची आठवण येऊन राहिली की कसे मुलं आहेत ते आई वडिलांना हे आश्रम दाखवून राहिले. त्याचं वेगळंच वाटून राहिलं, असं वेगळीच थिंकिंग येऊन राहिली. मला बाबाची आठवण येऊन राहिली. एक वेगळंच आता शब्द नाहीत माझ्याकडे बोलण्याकरिता. जास्त इमोशनल होऊन राहिलं. ठीक आहे. तर सरांना सुद्धा विनंती करतो त्याने सुद्धा आपलं अमूल्य मार्गदर्शन मनोगत व्यक्त करावं आणि आश्रमविषयी तुमच्या मनात काय फील आहे ते थोडं जाणून घ्यावं.
माझ्या लहानपणापासून असंच इच्छा होती की काहीतरी मला काहीतरी करायचं. तर हे सगळ्यांचं लहानपण असतं. मला फक्त माझ्या आजीने एवढं शिकवलं आहे की बाबा तू देणारं बन, मागणारं नको. तर तुम्ही खरंच हे जे काम केलं ना, तर आणि मॅडम मला फक्त सहज असं वाटलं की काहीतरी करायला पाहिजे. तर तुम्ही ते खरंच मला जर फक्त भाग्याने जमलं तर तुम्ही ते खरंच केलं. तर आता माझी आजी बिमार असताना माझ्या वडिलांनी म्हणलं की ती मेली. तर मला माहीत पडलं तुम्ही रात्रीच गेलो तिच्याकडे, पण ती अशी होती. माझ्या वडिलांनी सगळ्यात फोन केली की त्याने म्हणणार. तर मला माहीत झालं मी जेव्हा टाटावर उठून तिला बघायला गेलो तर तुमचा होता जीव. मला जास्त म्हणजे माझ्याकडे करते तिला तेव्हा तिथे मी एम्समध्ये नेलं. तर तिथे डॉक्टर सांगतात तिचे काही चान्सेस नाही आहे. तर मी तिच्यासाठी स्वतः आपल्या हाताने टिफिन तयार केला. खिचडी वगैरे नंतर आधी नाही तरी पण बनवली. तर तिला वाटतं माझ्या नातवाने माझ्यासाठी आणलं बनवून. तर ती थोडीशी खाल्ली आणि सकाळी फोन आला डॉक्टरने की ती जेवायला लागली, तिचं सगळं व्यवस्थित. आणि मी सकाळीच रात्र तर मेडिकल दवाखान्यात थांबलेलो. सकाळी मला माहीत झालं तर की आजी ठीक आहे. तर मला माझ्या आजीने जेवढं घेतलं सगळं मला जाऊन होते करोनाचं टाईम होतं त्यामुळे म्हटलं मला जायचंच आहे. मला आईवडिलांचं मला आईवडील लसीकी केलं तर मला आजी पाहिजे. तर मी बघितलं की माझ्या डोक्यावर हात ठेवला, बाबू मला तू कधी मला मागणारं नको, तू देणारं बन. तर ते मला खरंच तुमच्याकडून अनुभव चांगला वाटला की नाही खरंच आपल्या भाषेत जे आहे ते आपल्याला वाटायला काय. पण जे काही प्रसंग होतो काही येतात तुम्हाला सगळं माहितीच आहे. पण तुम्हाला इथे गमते का? घरच्यापेक्षा इथे बरं वाटते का? तुम्हाला घरची आठवण येते की नाही? कसं येणार आहे? एवढा मोठा मुलगा आहे ना तुमच्याकडे. ज्याने कुणी आपल्याला उतरवून दिलं ना त्याच्यासाठी परमेश्वराने कुठे तुम्ही रस्ता केलाच असतो. घरी जरी 2 टायमाला नसेल तर तिथे तुम्हाला प्रेम मिळतं. आपण घरी जेवायलाच मिळलं पाहिजे असं काही आवश्यकता नसते, पण प्रेम असलेलं गरजेचं आहे. इथे बोलून माझे 2 गोष्टी संपवतो आणि याचं मनापाशी आहे मात्र मैडम भी अपना मार्गदर्शन मनोगत व्यक्त कैसे भी उनसे विनती करता हूं। SBBL सोशल फाउंडेशन ने हम सबको यहाँ बुलाया है और पहली बात तो हम यहाँ ग्लोबल इंटरनेशनल फाउंडेशन टीम की तरफ से मनीषा मैडम ने हमको यहाँ पे लेकर के आए, वरना हम यहाँ तक के शायद हमको पता भी नहीं था यहाँ का कुछ भी। और सबको देख कर के दुख भी हो रहा है, खुशी भी है कि एक अच्छी जगह आप लोगों को यहाँ पे मिली है सर के द्वारा। और देखो आपके बेटे हैं, सब है, लेकिन सब ने छोड़ करके आज जितना भी आशीर्वाद देना है इनको दो, इन्हें सपोर्ट करो, बस यही बोलूँगी मैं अपने बेटे एक चीज मैडम को मैं बताना चाहूँगा कि शायद ही पता होगा और पता होगा भी तो इस पर कुछ ना कुछ मैडम करें। मैं भी इनसे विनती करता हूँ और ये जो टॉपिक बताने वाला हूँ कृपया इस पर विशेष ध्यान दें और आप सभी थोड़ा नोटिस करें। 2 साल पहले एक टीम आई थी मेरे पास डोनेशन निकालने वाली, तो लास्ट टाइम बोला था मैंने आपके अभी। उसके बाद में रिपीट और 1 महीना पहले टीम आई डेवलपर की है, कुछ रामटेक की ऐसी टीम आती है कि जो डोनेशन निकालने के लिए हम रिकॉर्ड बना के देंगे। उस बात के लिए मैं बहुत बड़ा विरोध किया उस चीज़ के लिए। मैंने शायद जैसे कि बोला था ऐसी टीम तैयार करता है कि मुझे पसीने से भी छोड़ दिया, ये काम अच्छा लगा नहीं करती। मुझे ऐसे ऑफर है कि 100-125 लोग हम आपको देते हैं, यूपी में बिहार साइड बोलो या मध्य प्रदेश साइड या महाराष्ट्र में, जो आप आपका इलाका छोड़कर हमारा डोनेशन निकालेंगे और आपको डोनेशन आके देंगे। यानी कैसा डोनेशन आके देंगे? तो हर इंसान 1000 रुपये का सिर्फ रिकॉर्ड बनाएगा हमारे से, 100-150 रुपये की जो आईडी बनती है वो बनाएगा। तो जितना भी डोनेशन निकलेगा वो उसका, जितना भी डोनेशन निकलेगा वो उसका, और चेक मिलेंगे उसमें 50% संस्था के, 50% उसके। अब इस पर से सोचिए यदि 100-125 की टीम आ गई मेरे पास तो लाख से 1.25 लाख रुपए में महीने का कमा सकता हूँ। जो भी खर्चा होगा 5-50 हज़ार रुपये तो भी उसके बावजूद कर सकते हैं। लेकिन उस चीज़ का विरोध क्यों किया मैंने? उसका रीजन था कि उस माध्यम से अनैतिक कार्य करते हैं। जो ऐसे बहुत सारे आश्रम हैं कि जो सिर्फ पेपर वर्क है, ओरिजिनल में चालू नहीं है। और आप जाके देखिए आश्रम घूमिए तो बहुत झोपड़ा बना देते हैं। जैसे हम गए हैं झोपड़ा बना दिए, 4 लोगों को रख दिए और डोनेशन के लिए पूरे महाराष्ट्र को चक्कर मारे और लाखों रुपए डोनेशन जमा कर रहे और वो सिर्फ अपना घर बना रहे। वो विचार से हम इतना विपरीत, उसके विपरीत काम कर रहे हैं। हमको डोनेशन बिल्कुल निकालना नहीं है। जहाँ यहाँ पर प्रोग्राम होगा, प्रोग्राम के अंतर्गत जो भी डोनेशन मिलती है उसी के भरोसे, या हो सकता है
परिचित है हमको फोन कर देते कि बेटा ऐसा है, ऐसा एग्रीकल्चर हमको आपको मदद करना है, हमको आश्रम आना है, इस हिसाब से घर पर आएंगे तो आश्रम आएंगे। बस इतना ही, जितनी जरूरत है, जितनी भूख है उतना थोड़ा निकल जाता है। कभी कभार प्रोग्राम में होते तो मुझे खुद करना पड़ता है। इवन 2-2 महीने का फिर भाई का पेमेंट बचता है, फिर 2,000-1000 तक इनको देना पड़ता है, वो भी एडजस्ट कर लेते हैं। उनको भी बोलते, उनको भी पता है कि प्रोग्राम होगा तो आश्रम चलेगा, ना तो कहाँ से चलेगा। और ये परिस्थिति जब गुजरते, लेकिन पैसे के पीछे नहीं भागते। चाहे तो आज मेरे मार्केट में गांधी बाग में मेरी अच्छी पहचान है, इतवारी में मेरी अच्छी पहचान है, इतवारी में अनाज बाजार में नाम चलता है, अच्छा नाम है, लेकिन आज तक मैंने वहाँ कॉन्फिडेंस तक नहीं छोड़ा। उसका रीजन क्या है? आप पहले आइए, देखिए, उसके बाद में आप विचार कीजिए कि सही मदद करना चाहिए नहीं, क्योंकि बहुत सारे फेक लोग हैं आपके दरवाजे तक भी। आश्रम वाले कोई आते तो डोनेशन मत दीजिए, उनको सीधा बोलिए कि आपका फंड जो भी प्रेसिडेंट है उसका नंबर तो हम डायरेक्ट अकाउंट में पे करेंगे, जहाँ तक कि उनका अकाउंट नहीं होता है। आप स्लिप बुक देखना, उनका कॉन्टैक्ट नंबर रहता है उस पर, उनका अकाउंट नंबर रहता है। हमारे स्लिप है उसके ऊपर अकाउंट नंबर, कॉन्टैक्ट नंबर, डिटेल्स पूरी होती है, तो ये हमारा ओरिजिनल काम है। ऐसे बहुत सारे फेक काम है, ऐसे कुछ आपके पास आते हैं तो विशेष तौर पर उन पर ध्यान देकर उन पर कहीं भी प्रतिबंध लगना चाहिए, इस बात पर थोड़ा जोर दीजिए। क्योंकि इस माहौल से क्या होता है, बहुत लोगों को पता चल गया कि फेक आश्रम है, आश्रम नहीं करके हमारे जैसे जो आश्रम है उनको भी नुकसान भुगतना पड़ता है। इसलिए ऐसा कुछ कदम उठ जाए या उस पर प्रतिबंध लगे तो 100% अच्छे लोग यहाँ पर आएंगे। और बहुत सारे लोग देखते हैं कि नागपुर के आसपास में, जैसे पंचवटी है या मातोश्री आश्रम है, यहाँ पेड़ है, ये लोग तो समझते नहीं, बड़े लोग हैं, पास में जाना आधे घंटे का 15 मिनट का रास्ता है, वही जाते हुए उनका एक दिन का भोजन दे देते और निकल जाते हैं। इतना दूर कहाँ जाने का ये सोचते हैं। लेकिन आपके प्रेस न्यूज के माध्यम से भी यदि एक ऐड बन सकती होगी तो ऐड बनाकर हमें भी वहाँ जगह दीजिए, थोड़ा इन्हें आश्रम को भी जगह दीजिए कि वहाँ भी आप प्रचार कीजिए, थोड़ा तो अच्छा लगेगा। उस माध्यम से भी प्रचार प्रसार हो जाएगा और बहुत सारे आपके परिचित लोग भी यहाँ आने के थोड़ा रास्ता खुल जाएगा। इसके पश्चात मैं मनीषा मैडम से विनती करता हूँ वो भी अपना मनोगत व्यक्त करें और क्यों ऐसा उनको लगा कि नहीं SBBM के वेंकटेश आश्रम में जाना चाहिए और सर के साथ ही वहाँ सेलिब्रेट करना चाहिए, ऐसा लगा, अपना कृपया मनोगत व्यक्त करें। मराठी शब्द समजते, आवाज आली? सर्वात प्रथम तर अश्विन सरांचे खूप खूप आभार. मी बऱ्याच वेळापासून वाट बघत होते कधी माझ्या हातात माहिती कारण बघा बोलायची संधी तर प्रत्येक जागी मिळते, पण अशा जागी बोलणं आणि काही प्रश्न मनातले जे आहे ते ठेवणं आणि काही उत्तर घेणं मला म्हणजे खूप मी ते आत्मता माझी सांगू नाही शकत. मनापासून अश्विन सरांचे खूप खूप धन्यवाद. जिथे आई वडील एका मुलाला म्हणजे एका आई वडिलाचं पालन पोषण मुलाकडनं होत नाही, तो वृद्धाश्रम दाखवतो, तिथे इतके आई वडील आणून एकत्र केलेले आहे अश्विन सरांनी. तर यांचे मनापासून आभार. आणि अश्विन सर तुम्ही खूप धनी आहात, कारण तुमच्याकडे एका आई वडिलांचा आशीर्वाद नसून इतक्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे. म्हणजे त्या बाबतीत मी स्वतःला गरीब समजते. तर असाच आशीर्वाद तुमच्यासोबत नेहमी राहो. खरंच कळत नाही की काय चाललं आहे आणि काय होत आहे. आई वडील जेव्हा बाळ छोटं असतं तो झाल्यापासून त्याचे डायपर चेंज करणं, त्याचं जेवण करणं, त्याला वेळोवेळी जेवण देणं, त्याला शाळेत पाठवणं, हे सगळं त्यांच्या मनात रुजलेलं असतं. मग ते त्यांना घाण नाही वाटत. ते जर दिवसातनं 4दा डायपर चेंज करतात तर बाळ काय आईचं करू शकत नाही मोठं झाल्यावर? का त्यांच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टी निर्माण होतात? का त्या गोष्टीची अवहेलना करतात? याचं उत्तर आम्हाला आजपर्यंत मिळालेलं नाही आणि मला असं वाटतं की मिळणारही नाही. खरंच खूप वाईट वाटतं ह्या सगळ्या गोष्टी बघून, पण आनंद होतो की अशा जगात अश्विन भाऊ सारखे पण मुलं आहेत जे आपल्या आई वडिलांसोबत त्या सगळ्या आई वडिलांचा पण उद्धार करतात, त्यांचा आधार बनतात. चूक कोणाकडनं नाही होऊ शकते, अश्विन सरांकडे कधी बघताना थोडंफार होत असेल, पण ती जी चूक आहे ना ती चूकच नाही म्हणता येणार. चालताना मुलगा जेव्हा पडतो तर ती आईची चूक असते का? ती त्याला चालायचं असते त्या रस्त्यावर, त्याला शिकायचं असते म्हणून आई तसं बोट पकडते आणि चालवते, तो तिथे पडतो. तसंच त्यांच्यासोबत होत आहे. तुम्हाला सर्वांना सावरायला त्यांना एवढी धडपड करावी लागत आहे की ते पण कुठे ना कुठे फ्रस्ट्रेट होत असतील आणि त्यात त्यांना फॅमिली सपोर्ट
खूप महत्त्वाचं आहे. मी त्यांच्यासोबत त्यांच्या वाईफचीही खूप थँकफुल आहे की त्या खांद्याला खांदे लावून त्यांना पूर्ण सपोर्ट करताय. त्यांचं इवलंसं बाळ, त्यांना पप्पांची गरज दिवसभर आहे आणि त्यांना माहिती आहे की त्यांचे पप्पा या आईवडिलांची रक्षा करताय, सांभाळ करताय, ते बाळ पण त्यांना सोडतं. तर तुमच्या पूर्ण परिवाराचा आमचा पूर्ण टीमकडून खूप खूप धन्यवाद. आणि राहायला समाजसेवेचा प्रश्न, खरंच लोकांच्या मनामध्ये हे खूप वाईट प्रश्न येतात की तुम्ही एवढ्या छानरित्या जर संस्था चालवत आहे तर तुम्हाला गव्हर्नमेंट फंड मिळत असेल. हा प्रश्न आम्हालाही येतो पुष्कळ लोकांकडनं आणि या सचिन भाऊला विचारतात. समाजसेवा करणं खरंच इतकं सोपं नाही आहे. शिक्षण करून नोकरीला निघा, फील्डमध्ये खूप बिझी आहे कारण आपण शिकतोच त्यासाठी. पण शिक्षण घेतल्यानंतर त्या शिक्षणाचा आणि आईवडिलांनी घडवलेल्या संस्काराचा जर आम्ही वापर समाजासाठी केला तर त्यात आम्हाला खुशी मिळते, ती आमची कमाई आहे. आणि त्या एवढ्याशा खुशीसाठी आम्ही हे सगळं पागलपणाच देतो, ज्यात आम्हाला वेळात पण गिनती काढल्या जाते. बरेचसे लोक म्हणतात काय समाजसेवा करतात, आधी घर बघा, तर घर बघूनच ती समाजसेवा घडूनच सुरू होते. आणि तुमच्या सगळ्या आशीर्वादाने आमच्या घरातले मुलं, बायका जे काही घरी आहेत ते सगळे सुदृढ राहतात. आणि सरांनी क्वेश्चन नाही, एक गोष्ट तशी ती शेअर केली की स्लीप बुक घेऊन जे लोक निघतात आहेत आश्रमाच्या नावावर, अशी एक सर तुमच्या पण मी माहिती काढून देते की यशोधरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारं समता सेवा अनाथ आश्रम, इथे पण असं अवैधरित्या काम सुरू होतं. 20 वर्षापासून सुरू होतं. ते स्ट्रिंग ऑपरेशन करून आपण पकडून दिलं. पण यामागे असं होतं सर की आपण कोर्ट कचेरी आणि पोलीस स्टेशन करायला घाबरत नाही, कारण आपण अन्यायाच्या विरुद्धच काम करतोय. पण आपल्यासोबत असणारा पाठिंबा जो आहे तो नेहमीच सोबत राहायला पाहिजे. कारण तिथे कसं आहे, कोर्ट करायचं आहे, पोलीस स्टेशनचं आहे आणि तुमची तिथे दुश्मनी पण होत आहे, कारण तुम्ही त्याच्या पोटावर हात मारलेली आहे. तर त्यावेळेस ही जी पूर्ण टीम आहे, ज्याला आपण फॅमिली मेंबर म्हणतो, ही सगळी सोबत राहणं आवश्यक आहे आणि ती माझ्यासोबत आहे. त्यामुळे मी अशा अन्यायाच्या विरोधात लढा घेऊ शकते आणि तुमच्यापर्यंत मी पोहोचू शकते. तर बिग थँक्स टू माय ऑल टीम ऑल्सो. थँक्यू व्हेरी मच. मला खरंच खूप काही बोलायचं होतं पण आता काय बोलावं हे सुचत नाही आहे. फक्त एवढंच सांगता येईल की हा जो दिवाळीचा सण आहे, एक आनंदाचा सण आहे. तर फक्त हा सणचे काही क्षण तुमच्यासोबत घालवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. बस तुमचा आशीर्वाद असाच होऊ द्या आणि आमच्या हाताने चांगले कार्य करू द्या. धन्यवाद मॅडम. आपण सुद्धा आपल्या ग्रुपवर किंवा इतर ज्या ग्रुप तुमच्या संबंधित आहे त्या ग्रुपवर सुद्धा प्रचार, आजच्या कार्यक्रमाचा म्हणा किंवा आश्रमचा संबंधित काही प्रचार प्रसार करावा आणि जेणेकरून असे काही संबंधित जे व्यक्ती असतील जे चांगले म्हणजे ते व्यक्ती सोसायटीला या धोरणाला ते अंमल आणतात आणि सामाजिक कार्यात ते मदत करतात, अशांना सुद्धा आपण जोडण्याचा प्रयत्न या आश्रमला करावं हे सदिच्छा वाटतो. कारण की एवढं मोठं आश्रम चालवणं खरंच विदाऊट गव्हर्नमेंट ग्रँट आणि विदाऊट डोनेशन हे शक्य होत नाही. बऱ्याच अशी वेळ अशी स्टेज येते की मी सुद्धा रडतो, पण परिस्थिती अशी आहे की आई बाबा आहे तर करावं लागते. तर अशा या परिस्थितीला आपण समोर जाऊया, कारण की आई बाबांना सगळ्यांना माहिती आहे, सत्य परिस्थिती सगळ्यांनाच माहिती आहे काय काय नाही. आणि आपण सुद्धा समजू शकता की एवढं मोठं परिवार चालवणे म्हणजे शक्य नाही. अशा वेळेस जर तुम्ही चांगले जर डोनर म्हणा किंवा चांगल्या व्यक्तीला इथे पाठवलं की इथे असं आश्रम आहे, तुम्ही जा, प्रत्यक्ष बघा, कार्यक्रम घ्या. बर्थडेचा कार्यक्रम असो, तुमचा स्मृतिदिन असो किंवा लग्नाचा वाढदिवस असो, कोणताही कार्यक्रम तिथे साजरा करा, त्यांच्यासोबत जेवण करा. जो काही खर्च म्हणजे जेवणाचा लागतो तो येतातच. अशा प्रकारे तुम्ही पाठवलं तरी भरपूर आहे, असं नाही की माझा हातभार मी आपल्या मनापासून मी करण्याची इच्छा आहे की मी आश्रमला दरवर्षी 2 वगैरे तांदूळ आणि तेल वगैरे जे काही असेल माझ्या मदतीत देऊ शकतो. मी 100% जी म्हणजे ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन टीम, अशा प्रकारे यांचं संस्थेचं नाव आहे. ते इंटरनॅशनल लेवलवर त्यांचं कार्य आहे आणि जवळपास 4 वर्ष झाले, 4 ते 5 वर्षापासून आम्ही कंटिन्यू पुढे संस्थांतर्गत म्हणा किंवा पुढे आमचं भेटीगाठीमध्ये एकमेकांच्या कार्यक्रमात झाले, अशा प्रकारे आमचे संबंध आहेत. आणि सामाजिक समाज असल्यामुळे कुठेतरी सामाजिक बांधिलकी असते, ते एकमेकांना घेऊन चालले. बऱ्याच वेळा काही त्यांचे सुद्धा काही ऍक्टिव्हिटीज झाले, काही कोविड सत्कार म्हणा किंवा अशा माध्यमातून ते सुद्धा आमच्या घरामध्ये सत्कार करणे
आणि अशा बऱ्याच मुवमेंटद्वारे ते गिफ्ट फाउंडेशन तर्फे ते कार्य करत असतात. त्यांच्या कार्याला सुद्धा खूप सारा, कारण की त्यांचे कार्य खरंच महत्त्वाचे आहे. कारण एवढा कमी त्यांचे वय जास्त नाही आहे, आम्ही सारखेच वयाचे आहेत. तुम्हाला वाटेल की माझं वय खूप कमी आहे, मी पण खूप वयाचं जास्तच आहे, कमी नाही. पण दिसत नसेल तर आम्ही वयाची जास्त आहोत. हा जैसर जरी दिसत असेल पण वयाची किती आहे ते आहे उलटा, आपला उलटा थोडा. हम ज्यादा है कम दिखते, आप कम ज्यादा दिखते हो. त्यांना वय जास्त असल्यामुळे तर अशा प्रकारे आमचं एक चांगलं सामाजिक संबंध आहे. त्यांचा मुलगा फोटोग्राफर म्हणजे त्याचाच मुलगा आहे. अशा प्रकारे ते पूर्ण टीमवर्क करतात. त्या